अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे मोहन वराट पांडे नागपूर यांचा. श्री गजानन महाराज की जय. भक्तांचे हितचिंतक गजानन महाराज. जय गजानन. माझा मोठा मुलगा आज एका नामवंत कंपनीत टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करतो. पगार तर चांगला आहेच, पण त्याहीपेक्षा आज तो त्याच्या क्षेत्रात चांगलं नाव कमावून आहे. त्याचा अधिकार, त्याच्या शब्दाला वजन आहे. वास्तविक पाहता सुरुवातीला त्याला या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यात अजिबात रुची नव्हती. त्याचा इंटरेस्ट होता डिझायनिंगमध्ये. तिथे त्याला काम हवं होतं. खरं सांगायचं तर त्याच्या आवडीचं डिपार्टमेंट तर खूप दूरची गोष्ट. पण तो हुशार असला तरी बाजारात असलेल्या मंदीच्या परिस्थितीमुळे त्याला नोकरीच मिळण्याची मुश्किल होती. मला आठवतं, तो सन 2005 साली BE पास झाला आणि त्याचा नोकरीचा शोध सुरू झाला. रोज सकाळी वर्तमानपत्र, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, Naukri.com, ऑनलाईन शोध, अर्ज आणि रिझ्यूम आणि काय काय सर्व मार्गाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण नोकरी लागण्याचे नाव नाही. असं होता होता 2006चा मार्च उजडला. 1 वर्ष पूर्ण झालं. आता नोकरीसोबत एक चिंता अजून निर्माण झाली की जर 2006ची बॅच बाजारात उतरली तर जुन्या लोकांची किंमत स्वाभाविकपणे कमी होणार. त्यामुळे अजूनच नाराज झाला, उदास झाला आणि त्याला त्याच्या बाबांची आणि गजानन महाराजांची आठवण झाली. तो मला म्हणू लागला, बाबा, तुम्ही लहानपणापासून गजानन महाराजांचं एवढं करता आणि सारखं त्यांच्याविषयी सांगता, तर एकदा माझ्यासाठी तुम्ही त्यांना साकडे घाला, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. मग रोज त्याची माझ्या मागे एकच बुणबुण सुरू झाली आणि माझ्याच मनावर दडपण यायला लागलं. मनात वाटू लागलं, पोराने तर माझीच कसोटीची वेळ आणली. त्यातच एक असा योग घडून आला की माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं आणि साक्षगंध 30 मार्च गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र शेगाव येथे करण्याचे निश्चित झालं. प्रत्यक्ष शेगावला जाऊन प्रार्थना करण्याची संधी चालून आली. मला अजूनही स्पष्ट आठवतं. गुढीपाडव्याच्या दिवशी मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली, विनंती केली आणि पोरासाठी साकडं घातलं आणि नागपूरला परतलो. 4च दिवसात पुणे रांजणगाव MIDC येथील जाबिल कंपनीतून फोन आला. ताबडतोब टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये रुजू व्हावे. मुलाला पत्राचा आनंद झाला, पण संधी डिझायनिंगमध्ये नाही म्हणून तो थोडा नाराज झाला. मी म्हटलं, हे बघ, महाराजांना विनंती केली आहे, आता मागे हटायचं नाही आणि शक्य आहे यातच तुझं हित असेल. तू लक्षात घे, माऊलींनी हरिपाठात म्हटलं आहे, मनोमार्गे गेला तो तिथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. संतांना आपलं हित जास्त चांगलं समजतं. त्यामुळे आपल्या वाटण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्याला मान दे. त्यांनी ते ऐकलं आणि पुढे तो 6 एप्रिल 2006 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर नोकरीवर रुजू झाला. गुढीपाडवा ते रामनवमी एवढ्या काळात माझी प्रार्थना फळास आली. पुढे त्याच्याच बाबतीत महाराज कृपेने एक छान गोष्ट घडली. सन 2013ची ही घटना आहे. त्यावेळी त्यांनी इटॉन कंपनीत नोकरी धरली होती आणि त्याला कंपनीतर्फे अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी व्हिसा देण्याच्या बाबतीत अमेरिकन पॉलिसीप्रमाणे त्याला 2दा व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे तिसऱ्यांदा जेव्हा पुन्हा मुलाखतीसाठी मुंबईला जाण्याचं ठरवलं, त्यावेळी तो दडपणाखाली आला आणि चेहरा पाडून मला म्हणाला, बाबा, तुम्हाला शेगावला जावं लागतं. मी ज्यावेळी मुंबईला मुलाखत देईल
साधारण त्याच वेळी तुम्ही शेगावला महाराजांच्या समोर राहा, म्हणजे माझं काम होईल. मग काय, मुलगा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि त्याचे आईबाबा शेगावला हजेरी लावण्यासाठी निघाले. तिकडे त्याची मुलाखत पार पडली आणि इकडे आम्ही मनापासून गजानन महाराजांना प्रार्थना केली. अर्थातच पुढे व्हिसाचे काम यशस्वी झाले आणि ते महाराजांच्या कृपेने अमेरिकेत जाऊन आला आणि महाराजांनीच त्याला निवडून दिलेल्या टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये अधिक अनुभव समृद्ध झाला. आता जेव्हा केव्हा त्याला म्हटलं जातं की सर, तुमच्या या क्षेत्रातील अधिकाराला सलाम करायला हवा, तेव्हा तेव्हा तो मनोमन मान्य करतो की आपलं हित कशात आहे हे आपल्यापेक्षा गजानन महाराजांनाच जास्त कळतं. शेवटी काय, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. तयांचा आधार ज्यासी मिळे तो मोठा. त्यामुळे संतांचा आधार मिळावा यासाठी प्रार्थना करा आणि संत गजानन महाराजांचं स्मरण करून म्हणा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गणगण गणात बोते. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते मला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल आय डीवर नक्की पाठवा.